राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. 7/12 उतार्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांपासून ते नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता, पीक विमा, कर्जमाफी, खतांचा साठा, पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, घरकुल योजना आणि बाजारभाव अशा अनेक महत्त्वाच्या बातम्या आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर नाहीत, अशा शेतकऱ्यांची नोंद रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 7/12वर नाव नसल्यामुळे अनेक शेतकरी शासकीय योजना, कर्जमाफी आणि इतर कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता रेकॉर्डवर आणण्याच्या प्रक्रियेला महत्त्व मिळणार आहे. यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट. चाकूर परिसरातील जवळपास 25,000 शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. निधी रखडल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून रखडलेली रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शासनाकडून मार्च महिन्यामध्ये मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील म्हणजेच 9वा हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवचंद्र पाल जाधव यांनी सांगितले आहे. आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी. सोयाबीनच्या शेंगांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे समोर आले आहे. अंजनडोह परिसरात 60% अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. यानंतर कळवाग लागवडीमधून 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्याचा मार्ग तयार झाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 51.60% हेक्टर क्षेत्रामध्ये 23,790 झाडांची लागवड करण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रातून शेतीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जायकवाडी धरणाबाबतही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आवक मंदावल्यामुळे धरणाचे 18 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जायकवाडी धरणामध्ये 33.38% पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्राला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आता आवास प्लस योजनेबाबत अपडेट. सातारा जिल्ह्यामध्ये आवास प्लससाठी तब्बल 94,000 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांच्या यादीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच घरकुलाच्या लाभार्थ्यांची यादी 15 ऑगस्टला निश्चित होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्येही तब्बल 95,000 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. रेशन धान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना रेशन दुकानांसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. मुरुडमध्ये विक्रमी 1334 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून शेतीसाठी हा पाऊस चांगला ठरत असल्याचे चित्र आहे. राज्यभरातील खत विक्रीबाबतही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खताची लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले आहेत. राज्यभरात खताचे 1203 विक्री परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खत खरेदी करताना लिंकिंग किंवा इतर प्रकारची अडवणूक होत असल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा सडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कांदा खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदवड तालुक्यात दक्षता समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर मोहोळ तालुक्यातील 1719 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी 19,77,26,000 रुपयांची रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. पिकांच्या नुकसानीनंतर आता उपसाबंदी उठवण्याची मागणी जोर धरत आहे. नेर धरणामध्ये केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पिके वाचवण्यासाठी उपसाबंदी तातडीने उठवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसीमध्ये 100पेक्षा अधिक मंदिरे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 313 रस्ते बंद झाले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी गगनबावडा यासह 4 धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
कोल्हापूरमध्ये सप्टेंबर 14 ते 2 ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर भरती प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले आहेत. इथेनॉल विक्रीने 800 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण वितरणामध्ये धान्यापासून तयार केलेल्या इंधनाचा 76% वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. खराब धान्यापासून इथेनॉल निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 3400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी भाव मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 7367 शेतकरी खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पेपरफुटीविरोधात केंद्राचा कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 15 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात येणार आहे. देशातील 166 प्रमुख जलाशयांमध्ये 96.966 सहस्रांश अब्ज घनमीटर म्हणजेच उपयुक्त क्षमतेच्या 52.82% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. बेदाण्याचे दर सध्या स्थिर आहेत. मागणीमध्ये चढ-उतार होत असून जवळपास 65 ते 70 हजार टन बेदाणा शिल्लक असल्याची माहिती आहे. राजकीय घडामोडींमध्ये संसदेमध्ये चर्चेसाठी मी तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. विरोधकांच्या गदारोळावरून राहुल गांधी यांनीही पलटवार केला आहे. उमरा परिसरामध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. केळीचे पाणी वाळण्यास सुरुवात झाल्यामुळे कृषी विभागाने पाहणी करून तातडीने मार्गदर्शन आणि उपाययोजना कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. दरम्यान वीज बिलाचा झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. घरगुती वीज दरामध्ये 60 पैशांपर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे. महावितरणकडून जुलैच्या वीज वापरासाठी इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग, उद्योग आणि वाणिज्य ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. विदर्भामध्ये पावसाची 13% तूट असल्याचे सांगण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत 532.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 20% तूट असून गोंदिया आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पुन्हा एकदा सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅकचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे शेतकरी कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकतात. मोदी आवास घरकुल योजनेमध्ये राज्यातील 97,622 घरांचे काम अजूनही अपूर्ण असल्याची माहिती आहे. 99.8% घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. शेतामध्ये पिके डोलू लागली असली तरी विविध कीड आणि रोगांचा धोका वाढत आहे. वातावरण पोषक असले तरी पाणी साचलेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कमी खर्चातील जैविक फवारणीवर भर देण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये कधी जमा होणार, असा प्रश्न मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पीक विम्याचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यामुळे विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये केवळ 67 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली जात आहे. दमदार पावसाभावी फळबाग लागवड रखडली असून जोरदार पाऊस झाल्यानंतर फळबाग लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे. नवीन गॅस कनेक्शनसाठी गेल्या 6 महिन्यांपासून ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. आखाती देशातील युद्धानंतर नोंदणी प्रक्रिया बंद झाली होती. निर्बंध हटवले असले तरी नवीन जोडणीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरी मुलगी झाल्यास 6,000 रुपयांच्या मातृवंदना योजनेचा लाभ मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाशिम, रिसोड आणि मालेगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनसिंग महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून रिसोड तालुक्यातील पैनगंगा आणि अढळ नदी वाहत आहेत. युरियाचा साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याला 4 गुंठ्यांनुसार मिळणार असल्याची माहिती असून 53 केंद्रांमधून वितरण केले जाणार आहे. खताची लिंकिंग केल्यास तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुदतवाढीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये खरीप पिकांना विम्याचे कवच मिळणार आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि पाण्याचे संकट यामुळे शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले आहेत. संकटाची मालिका सुरूच असून शेतकऱ्यांच्या बांधावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. उजनी धरणातील सरूळ प्रकल्पातील मासेमारीचा खासगी ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या विरोधात मच्छीमार संघर्ष कृती समितीने आंदोलन केले आहे. पावसाळ्यामध्येही काही भागांमध्ये भूजल पातळी घटल्यामुळे विहिरी कोरड्या पडत आहेत. पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात असून पंढरपूर परिसरामध्ये याचा परिणाम पिकांवर होत आहे. 3 महिने उलटले तरी दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उजनीचे पाणी कुरनूरकडे 2 पंपांच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे. कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरावे अशी मागणी होत आहे. सांगोला तालुक्यामध्ये पेन पावसाच्या काळात 6 गावांतील 64 वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 29 ग्रामपंचायतींना 15 लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागासाठी बायोगॅस योजना महत्त्वाची ठरत आहे. बायोगॅसमुळे सिलेंडरची कटकट कमी होण्याबरोबरच जंगलतोड रोखण्यासही मदत होऊ शकते. इंधनाच्या टंचाईवर पर्याय म्हणून ही योजना उपयोगी ठरणार आहे. स्मार्ट मीटरचे रिपोर्ट कार्डही समोर येणार आहे. शहरामध्ये 3,25,000 स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून 5% ग्राहकांकडे समांतर मीटर बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 121 योजनांचा भार असल्यामुळे पोर्टल हँग होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीला वेग आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये झिरामजीच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. ऑनलाईन नोंदणी आणि प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारीक आकाराच्या युरियासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यासाठी 70,679 मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. लातूर जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्यांचे खाते बेबाकी झाले असून त्यांच्यासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोवर्धन योजनेमध्ये 100% बायोगॅस खरेदीची केंद्र सरकारकडून हमी दिली जात असल्याची माहिती आहे. बायो सीएनजीच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. पिंक ई-रिक्षा योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली असून ई-रिक्षा खरेदीसाठी 40% शासन हिस्सा आणि कर्जाचा वाटा 70 वरून 50% आणण्यात आल्याची माहिती आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता केळी खरेदीसाठी व्यापाऱ्यांना परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनापरवाना खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांत प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रामध्ये 54% घट झाल्याची माहिती समोर आली आहे. 2022 ते 23 मध्ये सिंचनाचे पाणी मोठ्या क्षेत्रावर गेले होते. मात्र आता सिंचन क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परभणीच्या बाजारपेठेत साखरेचा भाव 2 रुपयांनी वाढला असून साखर 55 रुपये किलो दराने विक्री होत आहे. एनसीएमसी कार्डसाठी वाहकांकडून अडवणूक झाल्यास कारवाई होणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाने तक्रारींची गंभीर दखल घेत उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. आधी नुकसान भरपाई मग रस्त्याचा विस्तार अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले आहेत. कागल मुरगुड राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम नुकसान भरपाईचा प्रश्न सुटेपर्यंत थांबवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नुकसान जास्त आणि भरपाई कमी आहे. पीक विम्याच्या निकषांमध्ये केलेल्या बदलामुळे 4,000 हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. बदललेल्या निकषांमुळे योजनेला कमी प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. पाळणेकोंड धरण पूर्ण भरले असून मुसळधार पावसामुळे सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 87% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. जायकवाडीमध्ये 2 महिन्यांत 7 टीएमसी पाणी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणाला यंदा पावसाने पाणीदार गिफ्ट दिले आहे. ठाणे, पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत अनेक धरणे भरली असून पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
आता खरीप पिकांच्या सातबारा नोंदणीला सुरुवात झाली आहे. सुमारे 63,000 सहाय्यक या प्रक्रियेसाठी काम करणार असल्याची माहिती आहे. गुळाच्या दरामध्येही वाढ झाली आहे. सर्वसामान्य गुळाचा दर प्रति किलो 60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पिवळ्या सेंद्रिय गुळाला मागणी वाढली असून चिक्की गुळालाही पसंती मिळत आहे. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी OTP सक्तीचा करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे बुकिंग अडत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी गॅस एजन्सीकडूनही ग्राहकांची अडवणूक होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पेण तालुक्यातील शिवार हिरवेगार झाले आहे. जवळपास 75% भात लागवड पूर्ण झाली असून कृषी विभागाकडून पीक प्रात्यक्षिकांसाठी 75 शेतकरी गटांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटा चलनात आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 10 रुपयांच्या 100 कोटी आणि 20 रुपयांच्या 100 कोटी पॉलिमर नोटा छापण्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील धरणांमध्ये एकूण 71% पाणीसाठा असल्याची माहिती आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाण्याची चिंता कायम आहे. पुणे आणि कोकण विभागाला मात्र पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सहकारी संस्थांना थेट कर्ज आणि अनुदानाचा मार्ग मोकळा करण्यासाठी NCDC दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले आहे. यामुळे NCDCचे अधिकार वाढण्याची शक्यता आहे. महिला बांधकाम कामगारांसाठी ही महत्त्वाची योजना आहे. प्रसूतीसाठी 25,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती आहे. पथविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेमध्ये महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. PM स्वनिधी 2.0 योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून राज्यातील 2,96,000 पथविक्रेत्यांना लाभ मिळत असल्याची माहिती आहे. देशातील शहरांच्या क्रमवारीमध्ये नाशिक 14व्या स्थानी आहे. धरणातून सर्वाधिक 1250 क्युसेक विसर्ग झाल्याची माहिती आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणांचा विसर्ग नियंत्रणात ठेवण्यात आला आहे. खारेपाटातील तब्बल 5,000 हेक्टर शेती नापीक झाल्यामुळे शेतकऱ्यांवर रोजंदारी करण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाईसोबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेवटी महाडमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे. खाडीपट्ट्यातील शिवार हिरवेगार झाले असून भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची आशा निर्माण झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्यांमध्ये एवढ्याच महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. सातबाऱ्यावर नाव नसलेल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅकचा मार्ग मोकळा होण्यापासून ते नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता, कर्जमाफी, पीक विमा, खतांचा साठा, पाऊस, धरणांमधील पाणीसाठा आणि बाजारभाव अशा अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या. अशाच शेतकऱ्यांच्या कामाच्या, उपयोगाच्या आणि सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.